नासिक जिले के निफाड तालुका स्थित नांदुर मधमेश्वर पक्षी अभ्यारण्य में इन दिनों पक्षियों का अद्भुत नजारा देखने को मिल रहा है। राम रस दर्जा प्राप्त इस अभ्यारण्य में 25 से 30 हजार देशी और विदेशी पक्षियों के आगमन से हर और कलहर गूंज रहा है। बड़ी संख्या में पक्षी प्रेमी और पर्यटक यहाँ पक्षी निरीक्षण के लिए पहुंच रहे हैं। प्रशासन और विशेषज्ञों के अनुसार यहाँ सैकड़ों प्रजातियों के पक्षियों को मौजूद इस क्षेत्र की जैव विविधता को दर्शाती है। नाशिक पासून अवघ्या 40 किलोमीटर वर असलेल्या नांदूर मधमेश्वर अभयारण्यात यावेळी अनेक पक्ष्यांची आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रवासी पक्षी सुद्धा आलेले आहेत। जवळपास 40 ते 45 हजार पक्ष्यांचा आगमन इथं झालेला आहे, ज्यात बदक प्रजाती असतील, क्रेन असतील, विविध स्टार्क असतील, त्याचबरोबर शिकारी पक्षी जसे की मार्श हॅरियर असेल यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। छोट्या रिव्हर टर्न पक्षी जो आहे तो सुद्धा आपल्याकडे दाखल झालेला आहे। तर मी सर्वांना पर्यटकांना, निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांना आवाहन करेल की त्यांनी नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला भेट देऊन येथे पक्षी निरीक्षण करा। आणि पंकज दादांनी मला खूप वेगवेगळ्या पक्ष्यांची, निसर्गाची एक वेगळी ओळख मला आज इकडे मिळाली। विविध पक्षी म्हणजे मार्श हॅरियर, पर्पल हेरॉन, स्टोन चॅट नावाचा एक पक्षी, किंगफिशरचे असंख्य प्रकार हे बघताना मला असं लक्षात आलं की निसर्गात एकमेकात जो संवाद असतो, पक्ष्यांचा एकमेकांची, आपल्या जोडीदारांची, दुसऱ्या जातीच्या पक्ष्यांची, शिकारी पक्षी आला, मार्श हॅरियर उडत होता तेव्हा मी बघितलं बदकं एकत्र आली, म्हणजे ते युनिटीत एक त्यांना हे बळ मिळालं, एकीत बळ दिसलं। त्यानंतर बगळे जेव्हा उडत होते तेव्हा एकत्र जात असताना त्यांची जी फॉर्मेशन्स तयार होत होती त्याच्यात एक संवाद होता। तो एक अलिखित किंवा ही मुके प्राणी आहेत पण त्यांच्यात जो एक न बोलता जो संवाद असतो तो मला खूप विशेष असा वाटला। ही आठवण मी नेहमी ठेवीन बरोबर। आणि मी आवाहन करतो सगळ्यांना की इकडे आवर्जून या, वेळ काढून या, शांततेत या। खूप पक्षी आम्हाला बघायला मिळतील। याच्यापेक्षा एखादा जो क्षण असतो त्याच्यात तुमचं सार। वाढदिवस साजरा करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात आलोय नांदूर मधमेश्वर बर्ड सँक्च्युरी मध्ये। आणि त्यामध्ये आम्हाला इतकी मजा आली आहे, सकाळ कधी गेली संपलं नाही, सकाळ कधी संपली कळलं नाही। आणि तिकडे आम्ही 2 किलोमीटर चाललो, मग इथे 1 किलोमीटर चाललो आणि छोटे पक्षी, मोठे पक्षी, विविध रंगाचे पक्षी सगळे एन्जॉय केले। पंकज दादांनी आम्हाला सांगितलं की कुठले पक्षी कसे दुर्बिणीच्या थ्रू, इतकं म्हणजे असे पक्षी आम्हाला दिसणार नाही तसे त्यांना स्पॉट होत होते। आणि आम्ही दुर्बिणीच्या थ्रू किंगफिशर पाहिला, पर्पल हेन बघितली, ग्रे हेरन बघितले, सायबेरियन क्रेन्स बघितले। प्रत्येक पक्षींचे जे नेचरमध्ये त्यांचा रोल आहे, इकोसिस्टम मध्ये ते कसे स्पेशल आहेत याबद्दल आम्हाला शिकायला मिळालं। सो खरोखर खूप मजा आली। मला खूप आऊल बघायचं होतं कारण मला आऊल्स खूप आवडतात। सो मी पंकज दादांना सांगितलं, त्यांनी एकदम बरोबर जागेवर मला नेऊन दाखवलं। ते आऊल असं मस्त लपलं होतं झाडांमध्ये। सो अतिशय मजा आली। आणि लोकांना मी एवढंच म्हणेन की या, एन्जॉय करा, तुमचा इम्पॅक्ट कमीत कमी ठेवा, कचरा नका करू, हे आपल्याला पुढच्या पिढीसाठी जपून ठेवायचंय। आणि नाशिकची मूळ जी अप्रतिम गोष्ट म्हणजे ही कुठेच मिळणार नाही जगात, अशी एन्जॉय करा।